पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रसाद हो काय बहिणी कुठला प्रसाद या? हा घरचा प्रसाद आहे। मला माहिती होतं इथे प्रसाद असेल, पण म्हटलं घरचाही प्रसाद घेऊन जाऊयात गुढीपाडव्याचा। काय राघव एकदम सागर संगीत सण होतस ना तुझ्या घरी। नाही तर आमच्या घरात काय पेड्यांचा बॉक्स आणला झाला प्रसाद। काय काय आहे ग यात? यात कडुनिंबाची कोवळी पानं आहेत, चण्याची भिजवलेली डाळ आहे, जिरं आहे, हिंग आहे आणि थोडं मध पण घातलंय। मस्त आहे ना? आवडलं ना तुम्हाला? खरंच छान आहे। आनंदी तू खूप छान आर्ट करतेस असं ऐकलंय मी। हो छानच करते। अहो हा आपल्यासाठी पण एक नेम प्लेट करून घेऊया आपण। ए मला तुझा नंबर देशील? हो देते ना। हो वहिनींचाच नंबर घे, नाहीतर राघवचा घेशील तर राघव कमिशन घेईल त्यात। कमिशन कसलं? सगळं ह्यांनी केलं। ह्यांची साथ नसती ना वहिनी तर मी काहीच करू शकले नसते। यांनी मला तुझ्या मुलीबरोबरचे फोटो दाखवलेत। अगं ते सेम साडीतले चिंगी आणि मी। हो ए मला पण माझ्या मुलीसाठी अशीच साडी शिवून घ्यायची आहे, एक तिला आणि एक मला। मी फोन करेल ना तुला। हो नक्की करा। मी हा प्रसाद ठेवून जाते, कोणी आलं तर द्या तुम्ही प्रसाद। ठेव ठेव तिकडे ठेव। राघव नशीब काढलंस तू। बहिणी नक्की तुमच्यासारखी बायको मिळवायची असेल तर काय करावं लागतं? हो सांगा ना वहिनी, म्हणजे काय उपवास वगैरे करावे लागतात? 16 पांढरे गुरुवार का 12 शुक्रवार का काय ते वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या म्हणजे मिळणार तुमच्यासारखी बायको? त्यासाठी राघव कर्णिक व्हावं लागतं। वा वहिनी एक नंबर, मस्त क्लीन बोर्ड केलं याला। छान झाला ना कार्यक्रम? सगळे किती छान आहेत बोलायला। तुमच्या मित्रांना माझ्या हातची भाजी आवडली सांगितलं नाही तुम्ही मला कधी? सांगायचं ना। हरकत नाही, मी त्यांच्यासाठी जास्त बनवून देईन भाजी। बरं झालं ना मी आले, सगळ्यांच्या बायका आल्या होत्या। मी आले नसते तर कसं वाटलं असतं ते? पण आपलं लग्न झाल्यापासून असे कार्यक्रम झालेच नाही, आणि मुंबईत सणाच्या दिवशी कामाच्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात हे पहिल्यांदा कळलं मला। बरं झालं आले। खरं सांगू आधी भीती वाटत होती मला, काय बोलू कसं बोलू, मी कधी भेटले नाहीये ना त्यांना। पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं मला खूप छान वाटलं। तिकडे सगळ्यांसमोर मला तोंडावर पडायला आली होतीस ना? मी जेव्हा तुला म्हणालो की फंक्शन आहे तर म्हणालीस की माझी काम आहे, मी तुला फोर्स नाही केला। आणि नंतर न सांगता तिकडे तू आलीस। तू आल्यानंतर त्या लोकांना डेफिनेटली वाटलं असणार ना की आपल्यामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे ते। त्या लोकांना मी खोटं सांगितलं की तुला चक्कर आली होती। तू तिकडे आलीस हसत हसत आणि तुला चक्कर आली हे तर तुझ्या ध्यानीमनीच नाही। अहो पण हे सगळं मी तुमच्यासाठी केलं। जाऊ दे, मी का बोलतोय आणि कोणाशी बोलतोय?
काय झालं? आनंदी, आज तुझी पहिली ऑर्डर सक्सेसफुल झाली आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन ठेवलंय आणि आजोबांनी तर केक पण आणलाय. आनंदी, तुला भरपूर ऑर्डर्स मिळू दे आणि खूप खूप यश मिळू दे. चला 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 चला, केक कापा लवकर लवकर केक कापा. आनंदी, चल केक काप. असे छोटे छोटे तुकडे काप, सगळ्यांना मिळाले पाहिजे. माझ्याकडून. आनंदी, अगं तो नंदू येऊन गेला. तुझ्या गुड्या खूप छान झाल्यात असं सांगत होता. हा, ते शिवदादा. आनंदी, तुझ्या मेहनतीसाठी एक छोटीशी भेट आणली. मालती, आज तुमचा पहिला पाडवा आहे. हे सोन्याचं वळ तुझ्यासाठी. माझे नाही, सोनं वगैरे नको, तुमचे आशीर्वाद राहू द्या बस. अगं, असं काय करतेस? आनंदी, अगं तुझे आबा इथे असते ना तर त्याने सुद्धा तुला असंच काहीतरी दिलं असतं. घे. आणि बघ, हे वळ तू घेतलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. आनंदी, एवढं म्हणतायत तर घे ग. चिंगडी चिंगडी, केक खायचा. हे घ्या. आनंदी, मला माहितीये तुझी नजर कुणाला शोधते ते. राघवला ना? ठीक आहे, तो आता नाहीये इथे, पण हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. तो तू तुझ्या माणसांबरोबर साजरा कर. तू किती मोठी गोष्ट करून दाखवलीयस याची कदाचित राघवला किंमत नसेल, पण बघ या सगळ्यांचे चेहरे बघ, किती आनंदात आहेत हे सगळेजण. जा, यांच्या आनंदात सामील हो. हे असे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत. हे क्षण तुझ्या हातून निसटू देऊ नकोस. आजचा हा पाडवा सगळ्यांबरोबर आनंदानं साजरा कर. तुम्ही आहात? हो. मला वाटलं. काय वाटलं? नाही, काही नाही. बरं ठीक आहे, आत तर या. नाही नको, मी हे पैसे द्यायला आलो होतो. काल गडबडीत पैसे द्यायला विसरलो ना, सणाचा दिवस. मोजून घ्या. नाही बरोबर असते. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईत आणि लवकर गुड्या बनवून दिल्यात मला, तर मला वर्षाचं बोलणं ऐकावं लागलं. त्यातून खरं तर मला हे आधीच कळायला हवं होतं, पण मी प्रत्येक गुढी मागे 50 रुपये जास्त दिलेत, म्हणजे एकूण 31,500. कमी आहेत का? खूप जास्त आहेत. प्रत्येकी 1000 रुपये आमच्या चिंगीने जरा जास्तच सांगितले. खरं सांगू, मला 400 रुपयेच अपेक्षित आहेत. नाही थांबा, तुम्ही एक काम करा, प्रत्येक गुढी मागे मला 370 रुपये द्या. हो नाही, परवडतंय मला, मी हिशोब करूनच सांगतेय तुम्हाला. हे घ्या तुम्ही. 370 म्हणजे 11,100.
प्रत्येक गुढी मागे तुम्हाला 50 रुपये घ्यावेच लागतील. म्हणजे हा 12,600. अहो नको, वरचे पैसे नकोत दादा मला. नाही नाही, असं कसं? त्यातून वर्षांनी सांगितलं म्हणजे मला ऐकावंच लागणार. तिचं बोलणं टाळत नाही, म्हणजे तिचं बोलणं टाळू शकत नाही मी. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील. आणि त्यातून तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर गुढ्याही बनवून दिल्यात. थँक्स. हो. तुमच्याकडे 100 रुपये सुटायत, 100 नाही आहेत माझ्याकडे, 500 आहेत डायरेक्ट. ऐका ना, मला सरसकट 12,000 द्या तुम्ही, चालेल. म्हणजे प्रत्येक गुढी मागे तुम्ही 50चे 30 केलेत, म्हणजे माझे एक्स्ट्रा 900 रुपये जात आहेत. हा असू द्या. तुम्हाला नक्की? हो हो हो, मला परवडत आहे. बरं 6. खरं तर विचारू नये, पण ह्या गुढ्या तुम्ही कुणाला विकल्या? अहो नाही नाही, तुम्ही बनवलेल्या गुढ्या कुठे विकल्या नाहीयेत मी. मग आमच्या उद्योगामधल्या काही महिला आहेत, त्या घरी जाऊन हा सण साजरा करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि काही महिलांच्या घरी अहो घराला खिडक्याच नाही आहेत, तर गुढी कुठे उभारणार? पण तुम्ही या ज्या छान गुढ्या बनवून दिल्यात ना, त्या मी त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्यात. म्हणजे कसं ते हा सण साजरा करू शकतात, नाही का? छान काम करता तुम्ही. पण नक्की काय करतात? म्हणजे आता ह्या सगळ्या महिला एकत्र येऊन? मी कुटीर उद्योगातल्या वस्तूंचं मार्केटिंग करून त्या विकतो. म्हणजे काही बायका अगरबत्त्या, मेणबत्त्या, दिवाळीतल्या पणत्या बनवतात, त्या मी विकतो. काही बायका जेवण वगैरे बनवतात. काही बायका पापड, लोणची, सांडगे बनवतात, ते विकतो. काही बायका शिवणकाम करतात, म्हणजे त्यांनी तयार केलेले कपडे मी होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकतो. असा छोटासा सेटअप आहे माझा. खरंच? तुम्हाला काही गोष्टी बनवून हव्या असतील ना, तर मला नक्की सांगा. म्हणजे उद्योगात काही मदत हवी असेल तरी सांगा. आपण करूयात, कमी पैशात काम करूयात. अहो तुम्ही हे मला सांगूच नका, उलट मीच सांगेन तुम्हाला. एक सांगू? तुम्ही वर्षाच्या वहिनी शोभत नाही. का? नाही म्हणजे ती वर्षा प्रत्येक वस्तू मागे पैसे वाढवून मागते, आणि तुम्ही म्हणताय कमीत करून देईल, म्हणून म्हटलं थँक्स वहिनी. हे बाय माझे वहिनी, कालपर्यंत ताई म्हणत होता तुम्ही मला. नाही, आता वर्षाच्या तुम्ही वहिनी म्हणजे माझ्याही वहिनी. ठीक. बरं येऊ मी? नाही नाही, आत या, चहा घ्या. नंतर येईन केव्हा तरी, आत्ता निघतो. ठीक, येतो वहिनी. हा. आनंदी? हा. कोण होतं ग? ते शिवदादा होते, पैसे घेऊन आले होते. अच्छा नंद्या. बरं किती पैसे दिले त्यांनी? 12,000. ते नाही ग, एक्स्ट्राचे किती दिले ते सांग. 900. फक्त 900? खूप झाले. हा नंदू पण ना, थांब खालीच असेल, आता गेला ना, बघते मी त्याला. वर्षाताई खूप झालेत पैसे, खूप झालेत पैसे. नंदू, ए नंदू. बापरे, ही वर्षा दिसते. नंदू, नंदू, नंद्या थांब. काय कुठे झाला? ते पैसे द्यायला आलो तो, ते दिले मी. हो का? एक्स्ट्राचे किती ठरले होते आपले? फक्त 900 दिलेस. आपलं 1500 ठरलं होतं ना? ते जरा उगाच पैसे वाचवण्यासाठी कारण सांगायचं नाही मला, आणि माझ्या वहिनीचं कारण अजिबात सांगायचं नाही. ठीक आहे, यावेळेला सोडते मी तुला, पण पुढच्या वेळेला असं केलंस ना तर याद राख, वहिनी माझी आहे आणि गाठ माझ्याशी आहे. कुठे चाललेस तू? ऑफिसला. ऑफिसला? का? काय आलं? तुला काय वाटलं मी रिकाम टेकडी आहे? नाही नाही, तसं नाही. मग कसं असं आवासून का विचारलं ऑफिसला? यासाठी की. कशासाठी? काय होतंय नंदू? सोडू का मी तुला? नाही म्हणजे तुला चालणार असेल तर ठीक आहे. मोठा झालास रे नंदू. ठीक आहे, गाडी काढ, चल. कार काढ. बरं ठीक आहे, यावेळेला बाईकवर ऍडजस्ट करेन. मग रिक्षा? ठीक आहे, रिक्षा. तरी ऑफिस कुठे असतं तुझं? BL रोड. रिक्षाने 55 रुपये होतील. त्यापेक्षा मी तुला बसने सोडतो ना, तिकिटांचे फक्त 10 रुपये होतील. चल चल, बसने वगैरे जात नसते मी. रिक्षा, रिक्षा.
तू कुठे? मी येऊ ना सोडायला? मीच थांबवलेल्या रिक्षेतनं तू मला सोडायला येणार? नाही पण भाडं मी देईन ना. मीटर टाकीचं 55 रुपये आहेत. पण तू नाही म्हणत असशील तर मी माझा बसने जातो. बस. अरे नंदू, बस रिक्षेत असं म्हटलं मी तुला. म्हणजे मी येऊ? भैया तुम चलो चलो तुम चलो चलो भैया, चलो, भैया, चलो, रुको, रुको, यार. चलो. बाप्पा, माझ्या लग्नानंतरची ही माझी पहिली कमाई. ह्यांनी माझ्यासाठी जी खोली तयार केली ना, त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं आज. बाप्पा, तुझा आशीर्वाद, माझ्या माणसांची साथ अशीच कायम पाठीशी असू दे माझ्या. तुला माहितीये, माझ्या माणसांशिवाय हे काही शक्यच झालं नसतं. म्हणून या पैशांमध्ये त्यांचाही वाटा आहे. वर्षाताई, आई, माझी चिंगी, पाटकर आई, फाटकर बाबा, या सगळ्यांचा वाटा आहे. बाप्पा, मला काय वाटतंय, ह्या पैशांमधले मी प्रत्येकाला 2-2 हजार रुपये द्यायला हवे. प्रत्येकाचे कष्ट आहेत. ठरलं तर मग. अहो, ते गुड्यांचं काम घेतलं होतं ना, त्याचे पैसे मिळाले. लग्नानंतरची माझी पहिली कमाई बाप्पाजवळ ठेवले. अभिनंदन. कोण आता? अरे आनंदी. हा बोल गो बाय. आबा, एक गोड बातमी देवक फोन केलाय. वा, म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात चांगली होणार तर. तसं तुझं फोन दिलो थयच बरा वाटला गो. सांग, काय चांगली बातमी? हा आबा, काल गुढी बनवण्याचं काम मिळालं होते, ते बनवून दिलंय. आबा, ह्यांनी माझ्यासाठी जागा घेतली आणि ना थय त्याची पहिली कमाई हातात इली. काय सांगतोस? होय, गावात छोटी मोठी कामं करू तुमका मदत करत होते. गणपती रंगवत होतय, पण नंतर वाटलं सगळं सुटला. पण ह्या निमित्ताने माका माझं आवडतं काम करूक मिळालं. पण शहरात माझ्या या कामाची कोण किंमत देत असं वाटत असताना मुंबईत माझी पहिली कमाई मिळाली. आबा गो बाय, अगो माणसाच्या हातात जी कला असताना ती कधी वाया नाही जायत. हा, कला तुमच्या जगण्याक अर्थ देता. आता तुका गणपती रंगोक गावणार नाही, या गणपतीक पण कळला. आता त्याच्या पायी तुझ्या हातात कला येली नाही, त्याचा आशीर्वाद हा तुझ्या पाठीशी आणि राघवरावांची साथ हा तुका. आता बघा कसली चिंता नाही तुका सांगतोय. आता खऱ्या अर्थात तुझ्या कला गुणांका पुढे वाव मिळतो बघित राव. आबा, घरातली सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. हा, त्यांच्याशिवाय काही झालं नसतं. म्हणून माका जे पैसे मिळाले ना आबा, त्याच्यातले सगळ्यांका 2-2 हजार रुपये देणार असे. आई, वर्षाताई, रमाताईंचे आई बाबा सगळेजण मदती केले होते. तसं तुझं विचार ठीक आहे गो, पण असे पैसे देऊन त्यांच्या प्रेमाची किंमत करू नको. कसा रमाचे बाबा, त्याची आव तुझ्या बाजून किती खंबीर उभे असतात. या 2 हजार रुपयांनी त्यांच्या प्रेमाची किंमत होईत काय गो बाय? नाही ना. होय आबा, बरोबर असा तुमचं. त्यांचे आशीर्वाद असत म्हणून ह्यो दिवस बघताय. होय गो बाय, असो प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येऊन दे. मी जर थय असतंय ना, तर तुझ्या डोक्यावर हात ठेवले असते, तुका आशीर्वाद दिले असते आणि तुझी दृष्ट काढले असते गो बाय. आबा, तुमचा हात कायमच डोक्यावर असता माझ्या. आणि एवढी प्रेम करणारी माणसं असत, मग दृष्ट कोणाची लागत? होय बाय, कोणाची पण दृष्ट तुका लागता कामा नये. माझा देवीकडे ह्याच मागणं असतं गो. तुझं संसार सगळा सुरळीत चांगला चालू राहा दे. बरं आबा, आता फोन ठेवते. हा, या पैशांचा नक्की काय करायचा ह्याचा पण विचार करू होय ना? कर कर बाय, विचार कर. हा, आम्ही पण ठेवतोय आता.